नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्षचे स्वागत करीत आहे। 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेच्या अंमलबजावणीमध्ये, त्यानंतर आलेल्या उत्तर सूचीमध्ये आणि त्यानंतर आलेल्या निकालामध्ये ज्या चुका आहेत, ज्या सुधारणा आहेत, त्या सुधारणा होऊन अनेक विद्यार्थी बांधवांना, अनेक शिक्षक बांधवांना आणि भगिनींना न्याय मिळावा यासाठी आपला संघर्ष, आपला प्रयत्न सुरू आहे। काही प्रमाणात यश आले, काही प्रमाणात यश बाकी आहे आणि त्या अंतिम टप्प्यातलं यश जे आहे ते यश खेचून आणण्यासाठी आणि हजारो शिक्षक बांधवांना आणि भगिनींना न्याय देण्यासाठी आपला हा उद्याचा लढा काय तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची आपण प्रत्यक्ष अपॉइंटमेंट घेतलेली आणि उद्या त्यांची भेट घेत आहोत आणि त्याची ही तयारी पहा। पहिली गोष्ट की 82ला पासिंग आतापर्यंत दिलेली आहे, तर ती 82लाच द्यावी, 83ला नको, यासाठी काही महत्वाचे मुद्दे। यानंतर चुकलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे प्रश्नपत्रिका आपण अगोदर घेतलेले आहेत। त्या प्रत्येक प्रश्नाला अशा पद्धतीनं लाल रंगाने खून केलेली आहे म्हणजे त्यांच्या लक्षात यावं। प्रश्नपत्रिका झाल्यानंतर प्रत्येक प्रश्न आणि या प्रत्येक प्रश्नाचं करेक्शन त्याचं संदर्भासह आपण इथं दिलेलं आहे। प्रत्येक प्रश्न, प्रत्येक विषयाचा प्रश्न आणि मग तो जो संदर्भ देत असताना कव्हर पेजचा फोटो, त्यानंतर आतील फोटो, आतील सगळा संदर्भ, हे सगळं क्लिअर कट आपण यामध्ये दिलेलं आहे। पहा, प्रत्येक प्रश्न, त्या प्रश्नाला किमान 2 संदर्भ अधिकृत पुस्तकांचे दिलेले आहेत। पहा, सामाजिक शास्त्राचा हा प्रश्न, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा योग्य पर्यायच नव्हता क्रमांचा, हे सगळे आपण क्रमाने संदर्भ जोडलेले आहेत। हे सगळ्या प्रश्नांचं करेक्शन झाल्यानंतर काही सेंटरला असाही प्रश्न आला होता, असाही प्रॉब्लेम आला होता, काय तर निवडलेलं माध्यम एक आणि प्रश्नपत्रिका वेगळ्या माध्यमातून झाली। फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक दाखवतो की आपले एक विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत वाळून सर, त्यांनी निवडलेलं माध्यम आहे मराठी, मात्र त्यांना प्रश्नपत्रिका इंग्लिशची आलेली आहे आणि मग हे करायचं कसं, आणि परत त्यांची उत्तरपत्रिका मराठीची। असे काही सॅम्पल घेतलेले। इथं पहा, आपले दुसरे मित्र कोल्हे सर यांची मराठी माध्यम त्यांनी निवडलेलं आहे, मात्र त्यांना सुद्धा इंग्लिश माध्यमाची प्रश्नपत्रिका आली, उत्तरपत्रिका मात्र मराठी माध्यमाची, आणि त्याच्यामुळे गडबड होणार। हे 3 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, पेपर 1, पेपर 2 मधील प्रश्नांचं करेक्शन, 83 नव्हे तर 82ला पासिंग आणि माध्यम चुकलेल्या उमेदवारांना न्याय, या 3 महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरू आहे। काही प्रश्न रद्द झाले, काही प्रश्न रद्द करावेत आणि उत्तरांमध्ये सुधारणा करावी, यासाठी हा माझ्या अखंड महाराष्ट्रातील शिक्षक बांधव आणि भगिनी ज्या काठावर आहेत, 2-3 मार्कानं, 4-5 मार्कानं पात्र व्हायच्या बाकी आहेत, त्यांच्या पात्रतेसाठी म्हणजे माझ्या मते जवळपास 17 ते 18 हजार उमेदवार यातून पास होण्याची शक्यता आहे। हे जर एवढे प्रश्न सुधारले किंवा जे रद्द होण्याचे ते रद्द झाले, माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या परीनं आणि आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या वतीनं माझा हा प्रयत्न आणि या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल ही परमेश्वर चरणी प्रार्थना आणि विश्वास आहे, नक्कीच यश मिळेल। धन्यवाद, थँक्यू।